तर मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर ही आहे दाल पालक खिचडी। तर ही खिचडी अतिशय चविष्ट आणि घरातल्या घरातच कमी खर्चामध्ये बनणारी टेस्टी अशी रेसिपी आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि माणूस पोटभर जेवल्याशिवाय राहू शकणार नाही। तर रेसिपीकडे वळूया। तर कुकरमध्ये या ठिकाणी मी मुगाची डाळ छोटी वाटी, तुरीची डाळ छोटी वाटी घालून घेतलेली आहे। त्यासोबत त्याला धुवून घेतलेलं आहे। त्यानंतरनं मस्त धुवून झाल्यानंतरनं शिजवण्यासाठी कुकरमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आता आपण एक एक घटक घालून घेणार आहे, जसं की मीठ घातलेलं आहे चवीनुसार। त्यानंतरनं पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे। हिरव्या मिरच्या 2 या ठिकाणी टाकून झालेल्या आहेत। कुकरला मी पॅक केलेला आहे आणि कुकरच्या शिट्ट्या करायला ठेवलेला आहे। तोपर्यंत एका साईडला भात घालून घेतलेला आहे। भातासाठी मी जवळजवळ 2 वाट्या भात शिजेल मोठ्या एवढा मी भात घेतलेला आहे। एका ठिकाणी शिजायला लावलेला आहे भात। पाणी टाकून मीठ घालून मस्त एका ठिकाणी तो शिजत घातला होता। तो शिजल्याच्या नंतरनं आता आपण फोडणीकडे वळूयात। फोडणीसाठी आपण कढईमध्ये जाडबुडाच्या आपण 2 पळी तेल घालून घेतलेले आहे। त्या तेलामध्ये फोडणीचे एक एक घटक घालूयात, जसं की या ठिकाणी पाव चमचा जिरं घातलेलं आहे। जिऱ्यासोबत या ठिकाणी 3 लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत, त्याही घालून घेणार आहे। लसूण पाकळ्या घालून झालेल्या आहेत 3। त्यानंतरनं आल्याचा 1 इंच तुकडा अतिशय बारीक असा टेचून घेतलेला आहे, म्हणजे तो दाताखाली नाही आला पाहिजे असा, तोही फोडणीमध्ये घालून झालेला आहे। फोडणी मस्त मिक्स करायची आहे। लसूणचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ही फोडणी परतवायची आहे। छान सुवास या ठिकाणी सुटलेला असतो। त्यानंतरनं या ठिकाणी आपल्याला एक एक घटक घालून घ्यायचा आहे, जसं की कांदा मी या ठिकाणी मोठ्या साईजचा 1 घेतलेला आहे। जेमतेम तो एक छोटी मीडियम साईजची वाटी तो बनतो कापल्यानंतरनं। मीडियम साईजची वाटी छान परतवून घ्यायचा आहे। याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण मंद गॅसवरतीच परतवायचं आहे। त्यासोबत या ठिकाणी मीडियम साईजचा 1 टोमॅटो घातलेला आहे। छान मिक्स करून घेऊयात आपण, पूर्ण एकजीव करून घेऊयात। एकजीव करून झालं की आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ हे आपल्याला फोडणीपुरतंच घालायचं आहे, कारण आपण भातामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आपण डाळ शिजून घेतली त्याच्यामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे। तर फोडणीपुरतं मीठ या ठिकाणी घालून घेतलेलं आहे। आता टोमॅटो मऊ शिजला की आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा घालायची आहे। लाल तिखट मी अर्धा चमचा घातलेला आहे, ज्याचा कलर पण आहे आणि चवीला पण तिखट आहे ती अशी मी मिरची पावडर वापरलेली आहे। तुम्हाला आवडीच्या ब्रँडची तुम्ही कोणतीही वापरा। या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे 1 चमचा मीडियम साईजचा। या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 वाट्यांसाठी मोठ्या वाट्यांसाठी मी हे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। मस्त फोडणी मिक्स करून घ्यायची आहे। छान मसाल्यांचा सुवास सुटला की त्यानंतर आपण धुवून चिरलेली पालक या ठिकाणी घालून घेतलेली आहे। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे त्याला सुद्धा। मस्त मिक्स झाली की आपल्याला त्याला झाकण लावून शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। कलर अतिशय छान येतो या ठिकाणी। दिसायला जितकं छान आहे त्यापेक्षा चव तर मात्र अतिशय भन्नाट आहे इथं। या ठिकाणी झाकण ठेवून शिजून घेतलेलं आहे। पालक शिजल्यानंतरनं मस्त आपण या ठिकाणी त्याला मिक्स करून घेणार आहे। मिक्स झालेली ही फोडणी मध्ये आता आपण शिजवलेली डाळ जी आपण घोटून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। छान आधी एकजीव करून घेत आहे आपण फोडणी।
अतिशय टेम्पटिंग अशी ही रेसिपी आहे, पटकन झटपट बनणारी, आणि तेही घरच्या घरी आपले घटक वापर करून केलेली ही रेसिपी आहे। एकदा नक्की करून बघा, नक्की घरच्यांना आवडेल। चला तर मग डाळ घालून घेऊयात फोडणीमध्ये, मस्त मिक्स करून घेऊयात फोडणी। छान मस्तपैकी मिक्स करायचं आहे या ठिकाणी। वरतून पुन्हा मीठ घालण्याची गरज नाही, हवं तर तुम्ही चाखून बघा, इथं आवश्यक असेल तर घाला। अतिशय छान रंग आणि वास सुटतो या ठिकाणी। छान मिक्स झालं की याच्यामध्ये आता आपण मोठ्या 2 वाटी भात एवढा घालून घेणार आहे। छान भात घालून घेतलेला आहे, मिक्स करायचं आहे। छान मिक्स झालं की आपण याला सर्व करणार आहे। त्यापूर्वी आपल्याला याला फोडणी द्यायची आहे, पण फोडणीसाठी आता या ठिकाणी मी पळीमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे मीडियम साईजचे, आणि 3 लसूणच्या कुड्या आहेत त्या टेचून घेऊन टाकलेल्या आहेत। कढीपत्त्याची पानं घातलेली आहे, लाल मिरची 2 तुकडे करून तीही टाकलेली आहे। त्यानंतर फोडणीमध्ये मी या ठिकाणी लाल तिखट घातलेलं आहे, छान रंग येतो त्यामुळे। मस्त मिक्स करायची आहे फोडणीला। फोडणी तयार झाली की गॅस लगेच बंद करून टाकायचा आहे, आणि फोडणी आपल्याला बनवलेल्या त्या राईसवरती घालून घ्यायची आहे। या ठिकाणी फोडणी तयार झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे। पटकन आपण त्याच्यावरती घालून घेऊया राईसवरती। अतिशय सुंदर दिसतं। पटकन आता आपण त्याला मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर आपण लगेचच सर्व करणार आहे। गरमागरम हा भात अतिशय छान लागतो। छान मिक्स झालं तर या ठिकाणी मी अशाच प्रकारचे व्हिडिओज बनवत राहते घरगुती आणि अतिशय सोपे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला माझे पुढचे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। तर या ठिकाणी ही रेसिपी मी खाऊन दाखवते तुम्हाला कशी वाटते, कशी बनली आहे। ही दिसायला अतिशय टेम्पटिंग आहे आणि अतिशय चविष्ट आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। तर ह्या रेसिपीसाठी सर्वप्रथम लाईक करा। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आशा करते की तुम्ही चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो केला असेल। भेटूयात अशाच एका छान ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय फॅमिली।